आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। इस्लामपूरच्या नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता। शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर आता केंद्र सरकारकडे पाठवला होता नामकरणाचा प्रस्ताव। गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त। अहिल्यानगरमधील जामखेड खर्डामधून गाडी पुणे पोलिसांनी जप्त केल्याची ही माहिती। जळगावमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमात तरुणांना नोटा उधळल्या। नोटा उधळणाऱ्या तरुणाच्या कमरेला बंदूक, नोटांची उधळण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल। पोलीस मुख्यालयातील सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन। सरकारी नोकरीसाठी निवड झालेल्या 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम। रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली होती निवड। पुण्यातल्या कार्यक्रमाला मुरलीधर मोहोळांचीही उपस्थिती। महादेवी हत्तीणीची तपासणी आता करण्याचे अधिकार हे समितीचे आदेश। दरम्यान 31 ऑक्टोबरला वनतारा या ठिकाणी होणार तपासणी। हत्तीणीला महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या या 20 दिवसात घ्या, समितीच्या आदेशात नमूद। जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 1,000ची घसरण तर चांदीच्या दरात 6,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,26,000 तर 690 वर चांदीचे दर जीएसटीसह 1,56,560 रुपयांवर। छठपूजा आणि दिवाळीनिमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालणार। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय, त्यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार। 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी आता 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार। परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंतची मुदत। 10वीचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंतची मुदत।